अरे कळत न कळतच घडते। तुला काही हवंय का? काही हवंय का म्हणजे आता इतकं जेवायला घातलंस, आता अजून काय देतेस? अरे जेवणाबद्दल नाही रे, तुला काही मागवून हवंय का यांच्याकडनं? म्हणजे अरे वाढदिवस येतोय ना जवळ तुझा, पुरुषांसाठी काय? परफ्यूम आणि कपडे, मग घड्याळ काय माझ्याकडे? अरे पण ते जुनं झालंय। हे मीराने दिलेलं घड्याळ ना? हो। पण मग विशाल ते बंद पडलाय। असू दे। हा काय वेडेपणा आहे? हे अति होते असं नाही का वाटत आहे तुला? पण कसं असतं ना ऋतू की कधी कधी माणसाचा नाईलाज असतो का, आणि आपल्या मनात जे आहे, आपल्याला जे वाटतं ते समोरच्या व्यक्तीकडनं नाही मिळालं तर समोरच्याचं आपल्यावर प्रेमच नाहीये असा निष्कर्ष काढण्यात काहीच अर्थ नाहीये ना। मीही असाच निष्कर्ष काढायचो मधुराच्या वागण्यातून, स्वतःला त्रास करून घ्यायचो आणि तिलाही दुःखी करायचो। आमच्या मनाची जी घालमेल होते ना ती तुम्हाला नाही कळणार रोहित। सगळं कळतंय मला, तू खूप मोठी चूक करतेस, काहीतरी चुकीचं बोलतेस असं नाही म्हणायचंय मला, पण मी तुला प्रॉमिस देतो केदार असं वेडवाकडं काहीही वागणार नाही कधीच। केदार बाहेर ये। सॉरी। सॉरी पांडे साहेब, तुम्ही माझ्या मुलाला वाचवावं अशी माझी इच्छा आहे। तुम्ही मला सगळं सविस्तर सांगाल का? आता काय सांगू साहेब, माझ्या पोराच्या लाड बघून काही लोकांच्या पोटात दुखायला लागलंय। अहो त्यांनी तर अशी अफवा उडवली आहे की माझ्या मुलाने त्या मुलीवरती बलात्कार केला आहे। तुम्हाला सांगतो, त्या लोकांचं ऐकून त्या मुलीने माझ्या मुलाच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे पोलिसात। अहो तुम्ही एवढे मोठे वकील आहात, मला माहित आहे तुम्हीच माझ्या मुलाला वाचवू शकता, म्हणून तो तुमच्याकडे आलोय। घ्या। मी असत्याची बाजू घेणार नाही असं कोणाला तरी बोललो होतो। कोणाला तरी कशाला? मीराला। हे तुला कोणी सांगितलं की मी लग्नानंतर वकिली करणार नाहीये म्हणून? कोणी सांगायची काय गरज आहे? मी सांगतोय। ठीक आहे, मग लग्नानंतर तूही वकिली करायची नाही। अरे मग ही डिग्री घेतली ती कशासाठी? हो ना, मग हाच प्रश्न माझ्या बाबतीतही घडू शकतो। मी का वकिली सोडू? हे बघ, मग असं असेल तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही, मी दुसरी कोणीतरी शोधीन। अच्छा 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 अच्छा, ठीक आहे, मग तू शोध दुसरी कोणीतरी, पण हे लक्षात ठेव तुला माझ्याशिवाय दुसरी कोणी आवडणारच नाही। मग मलाच मिस करत बसशील, कदाचित त्यावेळेस मी तुझ्या बरोबरही नसेल, मग शोधत बस मलाच। तुझं बोलणं खरं झालं मीरा, खरंच दुसरं कोणी आवडूच शकलं नाही मला नंतर, तुलाच मिस करत राहिलो। तू नाहीयेस आज माझ्या जवळ, आणि हे माहित असूनही तुलाच शोधतोय जिथे तिथे। खरंच फार त्रास दिला रे तुम्हाला, पण संकेत खरंच म्हणजे अपेक्षा केली होती ना त्यापेक्षा किंबहुना थोडा जास्तच चांगला जावई मिळाला बघ मला। पण खरंच खूप चांगली पोर आहे हो माझी, अगदी सुखाचा संसार करेल बघ तुझा। तशी खात्री होती म्हणून तिची साथ नाही सोडली, आणि तिचा नकार असतानाही तिच्या होकाराची वाट पाहत राहिलो। बरं विशाल, हे मॅटर खूप सिरियस झालंय। या बेबी फूडच्या प्रकरणामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। त्यात ती ऍडव्होकेट आली होती मधुराला भेटायला। त्या ऍडव्होकेटने सांगितलंय की तुमच्या ऍडव्होकेटला माझ्याशी बोलायला सांगा। कोण आहे ही ऍडव्होकेट? काय नाव म्हणाली होती मधुरा? हा, मीरा, मीरा क्षीरसागर। मीरा क्षीरसागर?